नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या शारविडिक यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, आमच्या बिल्डिंगमध्ये सत्यनारायणची महापूजा तसेच हळदी कुंकू समारंभ आहे, त्याचीच जोरदार तयारी चालू आहे. बिल्डिंगवरती सुंदर लाइटिंग करून अगदी उत्सवमय वातावरण तयार झाले आहे. महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम, वाण व प्रसादाची तयारी प्रेमाने आणि उत्साहाने केली जात आहे. आपल्या बिल्डिंगमधील सर्व महिला एकत्र येऊन वाण पॅकिंग, प्रसादाची व्यवस्था आणि सजावट करत आहेत. एकोपा, आनंद आणि भक्तिभावाने साजरा होणारा हा खास क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहोत. अशाच कौटुंबिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आज आपल्या बिल्डिंगमध्ये सत्यनारायण पूजा निमित्त संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. पूजेसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूची तयारी जोरात सुरू आहे. केळीच्या खांबापासून सुंदर मांडव तयार केला जात आहे. पूजेचा कर सजवला जात आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित लावले जात आहे. प्रत्येकजण आपापली जबाबदारी अगदी प्रेमाने पार पाडत आहे. आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची ही सुंदर झलक पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत बघा. हळदी कुंकू कार्यक्रमासाठी महिलांनी खूप सुंदर आणि आकर्षक रांगोळी काढली. रांगोळीमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला. त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत सत्यनारायण पूजा विधीपूर्वक सुरू झाली. मंत्रोच्चार, फुलांची सजावट आणि भक्तिभावाने भरलेले वातावरण मनाला खूप समाधान देणारे होते. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर माहेरची खून दत्तात्रयरावांचं नाव घेते. गोखले यांची सून. नारळाचे झाड उंच केले फार, सोपानराव बसले पूजेला निघाले हार. अजून कोणाला नाव घ्यायचं असेल तर जाऊ शकतो पुढे. तुम्ही बदलते पदत्रेशकाय नमस्ते नमस्ते मुंगे नमः प्रार्थना पूर्वक नमस्कार. एक फुलं व्हायचं समय हां समय दीपनाथाय नमः. सकलोपचारार्थे गंधाक्षतद्वैः संपूज्य दिव्यांची हात जोडून प्रार्थना करायची. शुभं करोतु कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिः विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. दीपनाथाय नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. हात जोडून भगवान सूर्याची प्रार्थना करायची. दयाचार्थाय गजेतकृपाहेन से भूम्याकाशानार्गाहि असे सारथी वाङ्मूलाचार्थासि नमस्कार त्या सूर्यनारायणासि प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. हातामध्ये पाणी घ्या आणि या पूजा भूमिपती वा करो प्रियदास नमो. आगमनादं देवानां गमनादं पूर्वे घंटारवन्तत्र देवसन्धानकारकं सनकसन्दाय नमः. सकलोपचारार्थे गन्धाक्षतद्वैः सम्पूज्य प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. प्रणमाम्यहं स्वाहा. ओम ओम
पराजसुसङ्गायं तारकाग्रहमस्तिकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहं स्वाहा ॐ पराजसुसङ्गायं तारकाग्रहमस्तिकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहं स्वाहा। एकत्र येऊन साजरा केलेला हा क्षण आपल्या परंपरेची आणि एकोप्याची जाणीव करून देणार आहे। विधीपूर्वक सत्यनारायण पूजा संपन्न झाल्यानंतर एकत्र येऊन आरती केली। मंत्रोच्चार आणि टाळ गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। त्यानंतर आम्ही सर्वांनी शांतपणे दर्शन घेतले। 2-3 विनर काढण्यात येतील। तिघेजण कोणतरी जिंकतील त्यांना रात्री बक्षीस देण्यात येईल। पूजा संपन्न झाल्यानंतर वातावरण अजून रंगतदार झाले। लहान मुलांसाठी खास छोट्या छोट्या मजेशीर गेम्स ठेवण्यात आल्या होत्या। मुलांनीही उत्साहाने भाग घेतला। टाळ्यांच्या गजरात सगळ्यांनी खूप मज्जा केली। धार्मिक कार्यक्रमासोबतच मुलांसाठी आनंदाचे क्षण निर्माण झाले। त्यामुळे हा दिवस सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला। लहान मुलांचे मजेशीर खेळ संपल्यानंतर आता सगळ्यांची उत्सुकता होती मुख्य कार्यक्रमाची, हळदी कुंकू समारंभ। सर्वात अगोदर महिलांनी भक्तिभावाने लक्ष्मी माता यांची पूजा केली। त्यानंतर विधीपूर्वक सत्यनारायण पूजा निमित्त हळदी कुंकू कार्यक्रमाला सुरुवात झाली। एकमेकींना हळदी कुंकू लावून शुभेच्छा देत वाण व प्रसाद वाटप करण्यात आले।
इथे बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जय महाराष्ट्र, जय बहुजन विकास आघाडी. पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वांनी जोरदार एकदा टाळ्या वाजवा आणि वाजवा बाबा टाळ्या. मुख्य हळदी कुंकू कार्यक्रमानंतर समारंभ आणखी रंगतदार झाला. आजूबाजूच्या बिल्डिंगमधील महिलांचे तसेच उपस्थित मान्यवरांचे औपचारिक स्वागत आणि अभिनंदन करण्यात आले. पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला आणि सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. बिल्डिंगमधील सर्व महिलांनी एकमेकींना प्रेमाने हळदी कुंकू लावून वाण व प्रसादाचे वाटप केले. एकमेकींना शुभेच्छा देत हास्य गप्पामध्ये हा सुंदर क्षण अधिक खास झाला. त्याच्यानंतर सुंदर असा भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व महिलांनी आणि उपस्थितांनी एकत्र येऊन टाळ मृदुंगाच्या गजरात भजने गायली. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. आधी विधीपूर्वक संपन्न झालेला सत्यनारायण पूजा, नंतर हा भजन सोहळा म्हणजे मनाला शांती आणि समाधान देणारा अनुभव ठरला. भजन कार्यक्रमानंतर सगळ्यांनाच लागली होती ती म्हणजे जेवणाची चाहूल. दिवसभर धावून थकून सर्व कार्यक्रम छान असे संपन्न झाले. टेरेसवरती मस्त अशी जेवणाची उत्तम सोय करण्यात आली होती. सर्वांनी एकत्र बसून प्रेमाने जेवणाचा आनंद घेतला. भक्तिभावाने पार पडलेल्या सत्यनारायण पूजा, हळदी कुंकू, भजन आणि त्यानंतरचे एकत्रित जेवण असा संपूर्ण दिवस खूप छान आणि आनंदात गेला. पण अजून एक मेन कार्यक्रम बाकी आहे, तो म्हणजे लहान मुलांचे डान्स. त्याच्यानंतर आपले सर्व कार्यक्रम अगदी आनंदात व उत्साहात पार पडतील. चला तर बघूयात आपल्या लहान चिमुकल्यांचे थोडक्यात डान्स. दुपारी झालेल्या वेगवेगळ्या गेम्समध्ये सहभागी झालेल्या लहान मुलांना तसेच संध्याकाळी झालेल्या डान्समध्ये सहभागी झालेल्या सर्वांना गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून कार्यक्रमाची पोचपावती भेटली व कार्यक्रमाचा शेवट हा एकदम धम्माल झाला. सर्वांनी एकत्रित येऊन डान्स केला व आपल्या कार्यक्रम अतिशय उत्साह, आनंदात व एकोप्याने पार पडला. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.